शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललं आहे मंडळी? काय करताय? काय विशेष? काय विशेष नाही. काय करणार, आपलं कामच चालू आहे. काय कंटेंट आज सध्या आपल्याकडे आहे ना मंडळी. असंच इथं गुस्सा असतोय आपण तुमच्याशी. आपण जसं आपलं बोलतो रोज, तसंच तुमच्याशी आजही बोलतो आहे. काय बाहेरचं काय कंटेंट दाखवायला नसलं की मग आपल्या ह्या मनमोकळ्या गप्पा जरा चालू होतात. मंडळी, सध्या एक विचित्र गोष्ट महाराष्ट्रात बघायला भेटते. खूपच विचित्र गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो मंडळी, आता बघा ना, तुम्हाला माहिती आहे खूप मला वाटतं झालं आता 1.5-2 वर्ष झाली व्हायला आली बहुतेक. तर एक पोर्शे कार, पुण्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता. पोर्शे कारचं ॲक्सिडेंट झालं, ते थांबते नाही थांबतं तोवर मस्साजगचे संतोष देशमुख विधानसभा इलेक्शननंतर त्यांचा हत्येचा मुद्दा समोर आला. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. ते होते न होते तर कुठेतरी अशा बारीक सारीक घटना चालूच आहेत. खूपच घटना अशा चालू आहेत. आपल्या फलटणची घटना, डॉक्टर महिलेवर तिथे हे झालं. बऱ्याचशा अशा घटना होत आहेत. त्याच्यानंतर किती घोटाळे आले, काय आलं. पण त्या घोटाळ्याची चौकशी तर अशी चालू असेल मे बी, नसेल चालू काय मला माहीत नाही, कारण आपली काय तेवढी पोच आहे नाही. ते आता राज्याच्या प्रमुखांना माहिती आहे आणि त्या अधिवेशनामध्ये त्याचं उत्तर देत आहे त्याचं. पण मंडळी, एक विचित्र घटना म्हणजे काय माहिती आहे काय, नगरपंचायती म्हणजे आपण म्हणतो काय ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचं बिगुल वाजलं गेल्या महिन्यात आणि त्याचा प्रचार झाला. त्याच्यामध्ये एक विचित्र निर्णय आला की समजा उद्या निवडणूक आहे तर आज निर्णय आला की काही ठिकाणच्या निवडणुका रद्द केल्यात. बरं ठीक आहे, ते झालं. निवडणुका 2 डिसेंबरच्या म्हणजे 24 ठिकाणी निवडणुका ह्या रद्द केल्या. त्याच्यानंतर परत दुसरा निर्णय आला की उरलेल्या निवडणुका ह्या 20 तारखेला होतील आणि त्या निवडणुकीवर कुठलाही प्रभाव पडू नये म्हणून जे 3 तारखेला रिझल्ट येणार होते, निर्णय निकाल जाहीर होणार होते निवडणुकांचे, ते पुढे ढकलले आणि 21 तारखेला त्याची तारीख घोषित करण्यात आली. तर मंडळी, इथवर सगळं ठीक होतं. चला ठीक आहे, आपण म्हणतो निवडणूक आयोगाचा घोळ, त्यांनी कायद्याचा म्हणजे कोर्टाच्या निर्णयाचा विपर्यास करून दुसरा निर्णय घेतला. ठीक आहे, चला इथवर कारण आपल्याला कायद्याची जाण नाही आहे, समजून जाऊया. आणि इथवर सगळं ठीक होतं. पण आता 3 तारखेला रिझल्ट जे लागणार होते ते 21 तारखेवर गेल्यामुळे ज्या मतपेट्या होत्या, 2 तारखेला ज्या निवडणूक झाल्या होत्या त्याच्या ज्या मतपेट्या होत्या त्या आता ठेवायच्या कुठे तर स्ट्रॉंग रूम असतो तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे तिथे एक ठिकाण असतात, त्या ठिकाणी ह्या मतपेट्या ठेवल्या जातात. त्याला 3 लेयर्सचं सुरक्षा कवच असतं शासनाचं. पोलीस प्रोटेक्शन असतं, CCTV कॅमेरे असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्ही यावेळेला प्रथमच मी तर म्हणजे माझं जोपर्यंत जेवढं ज्ञान आहे त्याच्यात मी पाहतो आहे की प्रथमच पक्षाची लोकंसुद्धा त्याची राखण करतायत, जागता खडा पहारा देत आहेत. काही ठिकाणी तर CCTV कॅमेरे देखील लावण्यात आले प्रत्येक पक्षाकडनं. म्हणजे ह्या पक्षाचा CCTV कॅमेरा वेगळा, त्या पक्षाचा CCTV कॅमेरा वेगळा, अशी. आणि पक्षातील जे धडाडी जे कार्यकर्ते असतात, सतरंज उचलणारे बिचारे नेहमी, तेच खडा पहारा देत आहेत. काही पक्षांनी तर याही पुढे जाऊन अक्षरशः प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड देखील नियुक्त केलेत ह्या स्ट्रॉंग रूममधील पेट्यांवर लक्ष देण्यासाठी. अर्थात ही लोकं काही आत जात नाही आहेत, पण त्यांना CCTV फुटेजद्वारे बाहेर पहारा देता येतो. म्हणजे विचार करा मंडळी, जी लोक काही दिवस मतचोरीवरनं बोलत होती आणि त्याच्या विरोधात काही लोक
बोलत होती नाही नाही कायद्यावर भरोसा ठेवा, कायदा आपला स्ट्रॉंग आहे, म्हणजे सरकारमधली लोक आणि विरोधातली लोक असं त्यांच्यामध्ये जे भांडण चालू होतं. पण आता सरकारमधल्याच लोकांनी अक्षरशः त्यांनाच आता निवडणूक आयोगावर भरोसा राहिलेला दिसत नाही आहे. अक्षरशः माणसं नियुक्त करावी लागतात पहारा देण्यासाठी. 3 लेयरच्या सरकारी सुरक्षा असूनसुद्धा पक्षांना कार्यकर्त्यांना खडा पहारा द्यावा लागतो. मग आता हे फेल्युअर कुणाचं? आपल्या राज्याच्या गृहविभागाचं, निवडणूक आयोगाचं, प्रशासनाचं, शासनाचं, कुणाचं? अशी शांतता सध्या तुमच्या आणि माझ्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. पण कोण धजावत नाही आहे बोलण्यामागे. अरे तुम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नेमताय मतपेट्यांवर नजर ठेवण्यासाठी. असाच कुठेतरी तुम्ही कुठल्या तरी प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी कधी हे धरलंय का? अरे सरकार तुमचंच आहे ना, मग तुम्ही का पहारा देताय? कुठेतरी विरोधाभास का निर्माण करताय? म्हणजे नक्कीच काहीतरी काळं बेळ किंवा काहीतरी नक्कीच कुठेतरी शंकेची पाल तुमच्याही मनात आहे ना. सारच गदारोळ चाललाय, सगळ्याच ठिकाणी गदारोळ चाललाय, काही समजत नाही. बघा, अर्थात आपला तो विषय नाही आहे, आपल्या चॅनलचा तो विषय नाही आहे, हेतू नाही आहे, पण असाच बोललो. बाकी ठीक आहे, बाकी छान चाललंय. बघू नंतर भेटू, थोडं काम पण करतो. म्हणजे डायरेक्ट आता तुम्हाला आज भेट मगाशच्या बोलल्यानंतर आताच भेटतोय डायरेक्ट. आज खूप उशीर झाला म्हणजे समीक्षाच उशीर आली घरी. बघा, आणि काय जाम उशीर झाला तिला. मग काय आपला व्यायाम पण पूर्ण नाही झाला. व्यायामाला गेलेलो पण लगेच आलो, कारण जवळजवळ 10:45 गेलेलो मी खाली. आणि काय मग लगेच आलो. आज थोडासा खंड पडला, उद्या डबल थोडंसं केलं पाहिजे व्यायाम. पण असो, काही हरकत नाही. तर म्हणजे आता झोपतो, पुन्हा भेटतो उद्या सकाळी बोलूया. उद्या आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. गुरुवारची पूजा म्हणजे साजरं संगीत होणारच, व्हायलाच पाहिजे. तर आता जास्त बडबड न करता आई कंबर गेले. तर उद्या सकाळी बोलूया. उद्या दुधाची ऑर्डर पण जास्त आहे, आपल्याला काम पण जास्त आहे. तर आता पुढं पोहूया आणि पुन्हा भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तरी बघा आपले. शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो आहे, चांगले विषय आहेत, सब्जेक्ट आहेत, त्यात हसायला येईल नेमकं तुम्हाला. बघा मंडळी, बघा प्लीज. तर चला, टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.